यबाई देवीच्या स्थान असेल त्या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की यापूर्वी मोठा कार्यक्रम आम्ही नारळ फोडण्याचा ठेवला होता, परंतु त्या दिवशी दादाचं निधन झालं। त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता, पण अचानक दादाचा विमान अपघात झाला आणि दादा या जगातून गेले। त्यामुळं आमचा कार्यक्रम आम्ही रद्द केला आणि तो कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला आहे। ही निवडणूक अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे, कारण जिल्हा परिषदेमध्ये मी ही 7व्यांदा निवडणूक लढवत आहे। त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाला अजूनही आज स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे जरी झाली असली तरी अजून स्वतः सामान्य माणूस ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचं काम करू शकत नाही, कारण त्याच्यावर जो काही पगडा आहे अधिकारी लोकांचा तर तो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकत नाही। म्हणून आमच्यासारखा एखादा माणूस काम करणारा, सामान्य माणसाचं काम करणारा जिल्हा परिषदमध्ये असला पाहिजे, कारण जिल्हा परिषद ही अतिशय सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची संस्था आहे आणि त्या ठिकाणी आपण असणं हे महत्त्वाचं आहे। कारण या आता जवळजवळ 4-5 वर्ष झाले निवडणूक नव्हती आणि एकही जिल्हा परिषदेचा सदस्य ऑफिसमध्ये येत नव्हता, पण मी मात्र दररोज 12 ते 6 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये थांबून जिल्ह्यातून आणि आपल्या मतदारसंघातून येणाऱ्या माणसाला त्याचं काम विचारून तो कोण आहे, कुठला आहे, मी कधीही कुणाला नाव गाव पत्ता विचारला नाही, फक्त काम, तुमचं काय काम आहे एवढं सांगा। त्यांनी सांगितल्यानंतर त्याला स्वतः अधिकारी त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्याचं काम करून देत होतो। त्या दृष्टिकोनातून आता माझं वय जरी झालेलं असलं तरी मला या कारणानं परत निवडणुकीला सामोरं जायची पाळी आली, कारण समोर एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार आल्यामुळं मला त्या ठिकाणी उभं राहणं आवश्यक होतं। म्हणून मी त्या ठिकाणी विविध अर्पण मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी मी जाहीर केली आणि आज जवळजवळ 7-8 दिवस झाले आम्ही आणि आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस फिरून प्रत्येक गावात, प्रत्येक माणसाला, प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून आम्ही आमची भूमिका सांगतो आणि आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांतून मिळत आहे। त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये कुठलीही शंका वाटत नाही, अशा पद्धतीनं या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। आम्ही अजितदादांच्या स्मृतीला वंदन करून प्रचाराचा शुभारंभ शांततेत चालू केलेला आहे। यमाई देवीच्या मंदिरात आम्ही आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे व प्रचार हा शांततेत आम्ही चालू केलेला आहे। राष्ट्रवादी हा असा पक्ष आहे की अजितदादांनी काम हेच करायचं हे धोरण आहे। त्या निमित्तानं आम्ही आज शांततेत प्रचार तर चालू केलेला आहे व काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून आमची प्रचाराची सुरुवात होत आहे व होम टू होम आम्ही नान्नज गटातून माझी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी आहे अनिल नागनाथ माळी व पंचायत समितीसाठी आमचे प्रकाशजी शेटजी यांची पंचायत समितीसाठी उमेदवारी आहे। तर आम्ही तिसरा गण म्हणजे आमचा वडाळा गावातील वैशालीताई शिलवंत यांचा जे आहे ते आम्ही तिघंही होम टू होम घर जाऊन प्रत्येकाला भेटून विनंती करून आपली मत ही अजितदादांना मत असणार आहे असं सांगून आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहे। तर सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा हीच नम्रतेची विनंती। पंचायत समिती गणातून उभी आहे। माझे नाव वैशाली नरेंद्र शिलवंत।
मी काकांच्या नेतृत्वाखाली उभी आहे. मला विकासाची संधी देण्यासाठी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करा. प्रकाश चोरेकर, नानज पंचायत समिती गण, उत्तर सोलापूर. आज महाराष्ट्रातील शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ एमाई देवीच्या चरणी नारळ फोडून आम्ही प्रचाराची सुरुवात करतो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झालं, त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही या ठिकाणी आज कुठल्याही प्रकारचं गाजावाजा किंवा डोलीबाजा न वाजवता हा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा समारंभ केला. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अजितदादाचं ज्या पद्धतीचं नेतृत्व सर्वसामान्यासाठी होतं त्याच पद्धतीचं नेतृत्व आमच्या उत्तर सोलापूर तालुक्याला काकासाहेब साठेंचं आहे. आणि आज घड्याळाला मत देणं म्हणजे अजितदादाला श्रद्धांजली आहे आणि विकासाला मत देणं हे सुद्धा अजितदादाला श्रद्धांजली आहे. तर विकासाचं मत म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्याचे आमचं दैवत काकासाहेब साठे हेच आहेत. कारण सकाळपासून ते रात्री जिल्हा परिषद बंद होईपर्यंत जिल्हा परिषदमध्ये काम करणारा एकमेव नेता म्हणून काकासाहेब त्यांचं नाव आज जिल्हाभर लौकिक आहे. तर त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ केलेला आहे आणि असंच आम्हाला लोकांनी सहकार्य करावं आणि विकास काकाच्या हातून आमच्या हातून व्हावा आणि पारदर्शक अजितदादासारखं आम्ही ह्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये काम करण्याची संधी आम्हाला लोकांनी द्यावी ह्याच या निमित्तानं मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्कार, मी काजल संजय जगताप. पहिला आपल्या अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी मार्डी गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकृत उमेदवार म्हणून आहे आणि आपल्या अजितदादाच्या गटातून तुम्ही मला सगळ्यांनी मत द्या. आपले एक मत म्हणजे आपल्या दादांना श्रद्धांजली. एवढेच बोलते. आज मार्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच उमेदवारांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे. तसं पाहिलं गेलं तर निवडणूक ही संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूनं सध्या परिस्थितीला आहे. लोकनेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडत होती. परंतु दादांच्या अपघाती निधनानंतर सर्वसामान्य जनतेने आणि मतदारांनी ही निवडणूक कुठं तर स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेचा वाढता पाठिंबा हा आमच्या सर्व उमेदवारांना मिळतोय याचा सर्व साक्षीदार आहेत. प्रथमतः जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकींना सामोरं जात असताना ग्रामीण भागातील शेतकरी असेल, युवक असेल, वडीलधारी मंडळी असतील किंवा कामगार वर्ग असेल, या सर्व घटकांना केंद्रबिंदू मानून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे आपली वाटचाल करतोय. मतदारांच्या समोर जात असताना ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, युवकांना रोजगार व महिलांना सन्मान या सर्व धोरणांना सोबत घेऊन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवतोय. खरं तर सार्थ अभिमान या गोष्टीचा आहे की गेली 35-40 वर्ष ज्या नेत्यानं या नान्नज आणि या उत्तर सोलापूर तालुक्याचं नेतृत्व त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये केलं आणि जिल्हा परिषदेमध्ये जात असताना झेडपी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, विरोधी पक्ष नेता असतील किंवा अर्थसभापती असेल, बांधकाम सभापती असतील, या सर्व पदांवरती काम करणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, या तालुक्याचं दैवत आदरणीय लोकनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी आम्ही जनतेसमोर जातोय. आणि येत्या काळात ज्यावेळेस निवडणूक होतील आणि आमचे उमेदवार ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला
केंद्रबिंदू मानून हा आमचा प्रत्येक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य पुढे काम करल असा विश्वास मी तालुक्यातल्या जनतेला देतो. मी रजनी संभाजी भडकुंबे, माजी पंचायत समिती सभापती. सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. त्यांनी जे महाराष्ट्राला आपलं योगदान दिलं आहे ते खरोखर सामान्य माणसांच्या विकासाचा जो माणूस होता, जो अजितदादांची ओळख कामाचा माणूस म्हणून आहे, ती खरोखर ओळख त्यांची सार्थ आहे. आणि त्यामुळे एक महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. तर आपण ती राष्ट्रवादी अजितदादांसाठी वाढवायची आहे, कारण त्यांचं स्वप्न होतं सामान्य जनतेचं काम कुठंच अडलं नाही पाहिजे. जसे महाराष्ट्रामध्ये अजितदादांची ओळख कामाचा माणूस म्हणून आहे, तशी सोलापूर जिल्ह्यामध्ये काकासाहेब साठे यांची ओळख कामाचा माणूस म्हणूनच आहे. आणि आमच्या उत्तर सोलापूर तालुक्याचा कामाचा माणूस आम्ही आज काकांना म्हणतोय, कारण त्यांनी आज 50 वर्ष जे राजकारणामध्ये केले, कुठल्याही जात पात न बघता फक्त काम, सामान्य जनता माझ्याकडे येते. आणि जिल्हा परिषदेमध्ये काकांचा जो अनुभव आहे, मी स्वतः त्यांच्यासोबत काम केले. प्रशासनावर अतिशय चांगली पकड आहे आणि तीच खरी गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र सरकार जो निधी देतो, जिल्हा परिषदेमध्ये जो निधी येतोय, पंचायत समितीला जो निधी आणि ग्रामपंचायतीमध्ये जो मोठ्या प्रमाणात निधी येतोय, त्याचं वाटप व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यानुसार जनतेची कामं करणारा माणूस. कारण प्रशासन इतकं काही वेळेस लोकांना इतक्या अडचणी येतात की प्रशासन हलत नाही, पण काकासारखा व्यक्ती जो एक बाप माणूस आहे, जो सगळेच त्यांचा आदर करतात, आणि असा आदर असणारे व्यक्ती आमच्या तालुक्याला हवा आहे आणि तो येणारच आहे. आमचा तो अनुभव आहे, आमचा तो विश्वास आहे. काकासारखा माणूस निवडून येतील. त्यांचा मी स्वतः काकांना म्हणजे माझी उमेदवारी कुठल्याही अपेक्षा न करता मी काकांना उत्स्फूर्तपणे, कारण ह्या आमच्या उत्तर तालुक्यामध्ये असणारी दहशत सर्वप्रथम संपली पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी तालुका आमचा हा घडलाच पाहिजे. त्यासाठी काकांना साथ देतो आहे. आणि तसेच आमच्या बाबासाहेबांची कन्या काजल जगताप ही सुद्धा आमची बहीण आहे, जी काम करण्याचा प्रयत्न करते. कारण युवकाने पुढं आलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये जी लोकांची सेवा करण्याची भावना आहे, त्याला काकांनी प्रोत्साहन दिलं आहे. आणि ती ताईही त्याच पद्धतीने काकांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार आहे. आणि सामान्य जनतेला माझं आव्हान आहे, कुठल्याही पद्धतीची भीती, कारण आपल्या भारताने लोकशाही स्वीकारली आहे आणि लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचा भय आपण ठेवू नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. कुठल्याही पद्धतीचं भयमुक्त वातावरण न ठेवता आपण मतदानाचा जो आपण मतदार राजा म्हणतोय, आणि आम्ही प्रत्येकाकडे जाणार. आम्ही काकांसाठी प्रत्येकाच्या पाया पडणार. असं नाही की बाकीचे उमेदवार काय म्हणतात आम्ही यांचं मत ग्राह्यच धरत नाही. आम्ही त्या पद्धतीने नाही, आम्ही लोकशाहीत आहे, तर आम्ही प्रत्येकाच्या पाया पडणार. भले तो विरोधकही असते, कारण तो आमचा मतदार आहे, त्याच्या आम्ही पाया पडणार. प्रत्येकासाठी, काकासाठी आम्ही हलणार आहोत. आमचा उत्तर सोलापूर तालुक्यातले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते काम करतात. अजितदादांचं जे निधन झालं त्यामुळे आम्ही इतकं नाही, कारण आमच्यावर तो दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो कोसळलेला डोंगर आम्ही त्यातून सावरतोय. आणि दादांना श्रद्धांजली द्यायची असेल तर कामाच्या माणसाला आम्हाला निवडून आणायचं आहे. त्या पद्धतीने आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मारडी, उत्तर सोलापूर. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फादरबोडेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करते. आज मारडी गावात यमाई देवी मंदिराजवळ आपण खरं तर ह्या अगोदर नारळ फोडायचा आणि मोठी रॅली काढायचं असं सगळं नियोजन केलेलं होतं. खूप मोठ्या प्रमाणाचं नियोजन केलेलं होतं की एक काळाची गरज म्हणून. आदरणीय काकासाहेबांना हे सगळे स्टंट आवडत नाहीत, पण तरी आम्ही तयारी केली होती. पण अचानकपणे एक काळाने घात घातला आमच्यावरती आणि त्या दिवशी पूर्ण मंडप, खुर्च्यांची व्यवस्था 1000 लोकांची केलेली होती, ते आम्हाला काढावं लागलं. हे दुर्दैव आमचं आहे म्हणायला पाहिजे. तर आज या ठिकाणी आदरणीय काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगितलं की आपल्यावरती दुःख आहे, पण ते दुःख थोडंसं बाजूला ठेवून आपण होम टू होम प्रचार केला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही देवीच्या आशीर्वादाने नारळ फोडून एक श्रद्धांजली स्वरूपामध्ये आम्ही इथं एक होम टू होम म्हणून छोट्या प्रमाणामध्ये आज आम्ही रॅलीचं स्वरूप न घेता घर टू घर आम्ही पोहोचणार आहे. पण मला आज इलेक्शनच्या दृष्टिकोनातून मला सांगायचं आहे की आज राष्ट्रवादी, पहिल्यापासून मी स्वतःही राष्ट्रवादीमध्ये आहे,
महिलांपर्यंत ह्या तालुक्यामध्ये काम करते, त्यावेळेस आपण वेगवेगळे सण असेल तर त्यापर्यंत पोहोचण्याचा आपण महिलांपर्यंत प्रयत्न केलाय. लाडक्या बहिणीचे किती प्रकरण होत नव्हते तर आदितीताई तटकरे बरोबर जाऊन अजितदादांना सांगून आपण ही कामं केलेली आहेत. तर आज आम्हाला खरं तर राष्ट्रवादी मध्ये आम्ही काम करताना पुढे आम्हाला काय नेतृत्व ते ह्याचा खूप धक्का लागलेला होता, पण सावरत आम्ही केलं. पण काल एक आम्हाला खरं तर ती आनंदाची बातमी आहे, पण ती आनंदाची बातमी अशा पद्धतीनं घडेल आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि आमच्या सुमित्रा वहिनी, आदरणीय सुमित्रा वहिनी कुठेतरी उपमुख्यमंत्री पदावर एक बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. तर ते एक महिलांना आम्हाला एक बळ मिळालेलं आहे. त्या बळाचंच आम्ही ती ताकद म्हणून आम्ही आज सर्व मतदारापर्यंत एक सॉफ्ट कॉर्नर घेऊन आम्ही पोहोचणार आहे.